जेवढा वर्कआउट करतो कधी दम नाही आहे, तेवढा दम सायकल चालवण्यामध्ये लागून राहिला. फाटतलं चांगली माय फाटून राहिली का. असं चालते आमच्या. वेलकम बॅक टू चॅनल गाईज. हे बघा मी आता आहो घरी आलो. काल ब्लॉग नाही आला, तर मी थोडा बाहेर गेलो होतो त्यासाठी नाही आला ना. आता मी इथे जातो म्हणलो, बांध्यावर जातो म्हणलो, तर बांध्यावर जातो. पाणी चालू आहे आता, झिंगूवर थोडा पाणी चालू आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा पाणी चालू आहे आणि हे मायाजी इथे बसली न. अजून सांगतो तुम्हाला, बांध्यावर जातो म्हणलं मी, तिकडे प्लाटवर जाऊन पाहिलो, गाडीची नसे. गाडी मा भावानं नेलं नसेल आमची. आता कामाला जेवायचं आहे आपल्याला, मा भावानं गाडी नेलं. हे बघा डॉक्टरचं नाव घेतलं ना, लाईट बी गेली आमची. हे बघा पुरं कारा दिसत असेल माणूस. आमच्या डॉक्टरचं नाव घेतलं ना, लाईट पुरं आली. 5 मिनिटातच मी आता निघलो बाहेर. म्हणजे हा पुरा चिकूल मार्जाचा चिकूल आहे. बहुत जास्त चिकूल झाला. होऊ द्या काही नाही, हो तेवढा काही फरक नाही पडला. हा का अजून म्हणजे जेवढीकडे पाणी येते तेवढीकडे चिकूल राहते ना, मग त्याच्यावर मग नाही राहत चिकूल, मग पुरा तो गायब होऊन जाते. बघा गाईस, मी त्याची वाट पाहत राहिलो. आता लेट होईल म्हणलं, नाही तर जिम घरच्या काम नाही केला तर मा बापू बोंबलं. म्हणून त्यासाठी मी आलो सायकलनं आलो. हे मोहितची सायकल हो. एवढा भाई मी जेवढा वर्कआउट करतो कधी दम नाही आहे, तेवढा दम सायकल चालवण्यामध्ये लागून राहिला. फाटतलं चांगली माय फाटून राहिली. तो बघा कबूतर. हाय हे बंडी बघव रे, एक बार बंडी बघव ना. पुरा मा तेल निघून गेला ना. आता पाहिला असल त्यानं मा अंगावर बंडी आणत होता लमच्या, तो माझ्या लक्षात नाही. हे काता हा मी म्हणतो हा कुठे आहे. हे बघा येती गाडी आणून ठेवलं नाही. हा असा कोणचा काम करून राहिला, हे काहीच काम नाही करून राहिला. ते गाडी आहे समोर, तुम्हाला दिसत असेल. मी यार साला सायकलनं आलो बघा. पण बाकी सायकल येण्याच्या मजा बहुत आहे. साईजची पुरी हा झाली नाही. हे बघा पुरा पॅन्ट भरला आमच्या. मागे येऊन टी शर्टवर गेलो वाटते, कारण की याच्या तो आपलं काय म्हणते त्याला तो बरोबर नाही. मग आणि थोडा थंड वाटत होता मागे, पाणी उतरत होतं. हे बघा आता आलो. तू समझा? हाँ नाही तू समझा नाही. पुरे दम निघून गेला. आता तिकडे जाऊन तो मम्मी पप्पा ते येऊन राहिले म्हणा. असं वाटते ते निघडा जादू दिसून राहिलं का नाही दिसून राहिलं. थांबा आता दिसतील. तो बघा माझ्या मम्मीनं मा पप्पा हो का तो येऊन राहिला. पण यानं सांगायला तर पाहिजे होता मी बांध्यावर जातो का काही जातो म्हणून. मी आलो येते बांध्यावर. हे बघा मा बैल, तो आहे एक बैल. चला तिकडे जाऊन अंदर. आता मी आपल्या मम्मीजवळचा तो गवत घेतो, मी येतो. हे बघा मा मम्मीनं तर नेलं गवत. आता म्हणजे तिथे थोडंसं आहे म्हणते ते 5-7 काम तिथे त्याला. हां एक भारा का नाही गवत आहे, म्हणजे एक गट्टा गवत आहे. त्यासाठी तो त्याच्या गवत नेवा लागेल ना. पुरा आत्ताही दम येऊन राहिला आमच्या. सायकल चालवायला बहुत दम लागते. बाकी चला जिम मारणं मुश्किल नसे, पण हे रनिंग वगैरे करणं बहुत मुश्किल आहे. पण आता पहिले मी रनिंग करतो, बहुत रनिंग करू. आम्ही ग्राउंडवर जाऊ तर बहुत रनिंग करू. आमच्या तो तुम्हाला दाखवलं असेल त्यावेळेला ग्राउंडवर 15 राऊंड मारलो नाही मी ना, पण हां कमसे कम 13 ते 12 म्हणजे 12-13 मी ना राऊंड मारलो आरामशीर. पण आता बहुत दिवस झालं रनिंग बंद आहे, पण रनिंग चालू करावं लागेल आता. तुम्हाला रनिंगच्या ब्लॉग तर टाकूनच देईन ना, तसा मी हरामी येऊ ना, काही व्हिडिओ बनवून झालेले टाकतो. हे बघा येथून आता पडतो बहुत भयंकर. हा आहे गवतही आहे म्हणा. हा बघा तलाव. मी येतीच आता हातपाय वगैरे धुतलो आहे बघा. नाही येते हातपाय धुतलो असं वाटलं मला. काय येते पोवा का काम नाही, पोवत वगैरे नाही मी. आजचा स्विमिंग पूलच आहे, बहुत मोठा आहे. मी अशा पाण्यात तर नाही पोहत म्हणा. आम्ही जातून सिद्धा वॉटर पार्कला. मी ब्लॉगिंग स्टार्ट करायला होतो, पण मी टाकलो म्हणा तो वॉटर पार्कचा एक सीन. म्हणजे त्याच्या पहिलेच्या होतं फोटो वगैरे, त्यालाच काही बनवून सनेन टाकलं होतं मी. बहुत जबरदस्त बनला होता ना. आम्ही वॉटर पार्क तुम्हाला अगर पहिले हा गेलो असतो मी
पहिलेपासून ब्लॉगिंग स्टार्ट असते माही का पाऊल नसता भेटला तुम्हाला. पण ॲडव्हेंचर वगैरे बहुत पाऊल भेटलं असतं बहुत. म्हणजे मी सांगू का, कोणी तर ते जीप लाईन वगैरे त्याच्यात भिवतेत म्हणा. मी म्हणजे आमची गँगच पुरी बदमाश होती, तर आम्ही तर साला त्याहून हरामी होता म्हणून नाही का. कोणसाही ॲडव्हेंचर राव कधीच नव्हता भिवत ना. कद्याच्या बहीणपुराच्या सगळेजण मागे राहतील, आम्ही जाऊन सिद्धा लावते ती. असा काम होता आमच्या पहिले. आता आम्ही म्हणजे आता बिचात गेला होता वॉटर पार्कला, म्हणजे बारिशच्या दिवसामध्ये. त्याच्यानंतर नाही गेला. आता जावा लावू आणि आता जाऊन म्हणा. आता हे वगैरे खतम झाले, आता नाही जात म्हणा वॉटर पार्कला. आता कुठे आता चिखलदरा वगैरे काय इकडे तिकडे फिरवायला जातात, पण आपण तिकडे नाही जाऊ शकतो कारण की आपल्या घरच्याच कामं नाही सरत. तर का कुठे फिरवायला जाऊ शकते माणूस म्हणून हा असा ना. उन्हाळ्यात वॉटर पार्क वगैरे इकडे फिरवायला जातून सायकल वगैरे काढतो. मी तर अशी सायकल नाही चालवत आहे. मला मी सांगतो तुम्हाला, मी गाडी म्हणजे नाही का जशी नाही तशी चालवून देऊ शकतो, पण सायकल नाही चालवत आहे. मी सांगतो थांबा तुम्हाला, मा आजीची गोष्ट एक पुऱ्या आमच्या गावाभराला तर माहीत आहे म्हणा मा आजा कसा होता तर का होता. तर मी सांगतो मा आजीची गोष्ट. मी लहान होतो तेव्हापासून तर सायकल नाही चालवतो म्हणा. मला सायकल चालवता येतच नव्हती ना, आताही नाही कधी बरोबर. पण मी अशी हेळी वाकडी वगैरे चालवतो. हे बघा न पहिले नाही का मा आजीची सायकल होती, ते सायकल घेऊन सने मी चालवत होतो ते सायकल. मग म्हणजे तिला नाही का ब्रेक वगैरे नाही, काही काहीच नव्हतं राहत. म्हणून त्यासाठी तिला नाही का त्या सायकलला कोणी काय करत आडीतेडी चालवत होतो ते सायकलनं. मग म्हणजे हे सायकल आडीतेडी चालवतो मी. कोणची मा आजीची गोष्ट सांगतो थांबा. मा आजीची गोष्ट म्हणजे अशी, मा आजीची सायकल पहिले नाही का पुऱ्या गावाला माहीत होती. हे गोपाळ कुकडेची सायकल म्हणून. तिच्यासून बहुत छेडखानी करत बहुत लोक. म्हणजे मा आजा पुऱ्या गावाचा आजा होत होता म्हणून त्यासाठी नाही का बहुत जण छेडखानी करत मा आजाशी. म्हणजे याची त्याची नाही म्हणा, हे याची म्हणजे मजाक वगैरे करत होतं. तर त्याची सायकल नाही का, ते सायकलला कधीच ब्रेक नव्हता राहत. आणि मी बी नाही का. बघा गाईज, मी घरी आलो आता. आंघोळ वगैरे केलो, केस वगैरे केलो. दाखवतो एक नंबर केस वगैरे केलो. आता मस्त जेवण करतो, जेवण वगैरे करतो. हे बघा म्हणजे माहीत आहे प्लेट तर घेऊन झाली म्हणा. दही घेऊन झाली. दही तर मी खातो, दररोज खातो. दही घेतल्याशिवाय आपल्याला दही पोळी खाल्ल्याशिवाय मग सकाळी का करतो मी, मला दूध पोळी असे एकात का नाही भिजवून सेनेन ठेवतो. मग तिथून वर्कआउट करून आलो, वरून सलाप करून वॉर्मअप करून आलो का खातो. त्याच्या 5 मिनिटाच्या बाजूमध्ये मग मी पोळी वगैरे 4 पोळ्या भिगून सेनेन, म्हणजे ते भिजून काम देत त्याला तो. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. म्हणजे त्या दुधामध्ये असा भिजवून सनेन ठेवलो. मग त्या वर्कआउट करून आलो, मग खाल्लो. हे बघा आता म्हणजे दररोजच खातो म्हणा मी हे दही पोळी वगैरे. ते हे तर आपला दररोजचा आहे ती दही आहे. ती दही तर म्हणजे मी आपल्यासाठी स्वतःहून दही बनवून ठेवतो दररोज. म्हणजे एक दिवस बनवून ठेवला म्हणजे तो राहते 1 लिटर दूध. आता मी 3-4 पोळ्या खाईन. मग आणि खाल्लो 3-4 पोळ्या न थोडासा भात. अजून मग आजीन तिकडे बनवलं म्हणते भजे, ते भजे मस्त खाईन. भजी बी खाईन. हे खातो आता. म्हणजे एवढ्या दह्यामध्ये 3 पोळ्या तर आरामशीर खातो म्हणा मी. तेवढ्या काय नाही. आपला दही खाल्लं थोडं थांबा तरी साखर म्हणून गोड खातो पण कमी. आवाजाला बहुत भयंकर. बघा साखर घेऊ याची थोडीशी. एवढी साखर मारतो मी, थोडीशी जास्त नाही आहे. ती टाकून दिला अशी थोडीशी. दररोज मी एवढीच टाकतो आणि एवढीच खातो म्हणा साखर. त्याच्यावरती नाही खातो मी. थोडीशी खातो, थोडीशी ठेवतो. असावा खाना आपला. जेवण वगैरे करतो, मग तुमच्याशी बोलत नाही. मग संध्याकाळी भेटतो. चाय भजी. शनिवार आज आहे आमच्या गावच्या बाजार. पाहू बाजारात जातो का नाही जाऊ. तर असा फिरतो मी तर कधी फिरत नाही म्हणा बाहेर. तिकडे निघतच नाही. तुमच्याकडे जाऊच नाही लागा. आता पहिले इंटा फिरतो माणूस. लहान होतो तेव्हा
म्हणजे लहान म्हणजे जेव्हा शाळे वगैरे जात होता आम्ही तेव्हा फिरतो राहू, काही फरक नव्हता पडत. आता आपण इकडे तिकडे राहतून कामात म्हणून काही कुठे जाऊचं नाही लागत, पुरा थकला राहते म्हणून मला वेळ कुठे भेटते. हे ब्लॉग एडिट व्हिडिओ एडिट हा तो करतपर्यंत कुठे वेळ भेटते मला ब्लॉग बनवायचा, हा तो बनवायचा राहते. म्हणून मी कुठे जात नाही फिरवलं. जाईन बाजारात तर तुम्हाला दाखवीन. ठीक आहे, आता मी जेवण वगैरे करतो, मग भेटतो तुम्हाला संध्याकाळी. ठीक आहे, बाय. हे बघा गाईज, मी आता उठलो झोपून, आता चाललो स्लॅबवर. म्हशी वगैरे बांधलो, सगळं हे ना त्या बाजूमध्ये चाललो स्लॅबवर. इकडं मकडीचे जाळे लटकून राहिले त्याचे, आता मकडीचे जाळे राहत नाही खायचे राहते बघा. कमाल आहे नाही, पुरं लाईटीच्या गेलं गावातलं. मी आत्ता उशीन झोपून उठलो म्हणजे एवढी आता रात्र झाली. किती वाजले थांबा, ते 7 वाजून राहिले, म्हणजे 6:52 झाले. 7 वाजून राहिले. मी आत्ताशी झोपून उठलो ना, म्हशी वगैरे बांधू लागलो. हे बघा म्हशी आहेत आणि आलो स्लॅबवर. आता स्लॅबवर आलो. मग आणि मी जास्त म्हणजे आज थकला वगैरे राहते माणूस, म्हणून त्यासाठी जास्त पॉवर मॅप घ्यावं लागते. रात्रीत काय आपली झोप नाही हो, रात्री आपण उल्लू आणि जागतो. उल्लू आणू म्हणजे काय म्हणतात तो, काहीतरी म्हणतात ना, उल्लूच वाणी जाऊ दे, जे काही म्हणत असतील ते मला ते शब्द आठवून नाही राहिले. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? पण मी आता आलो स्लॅबवर. रातभर म्हणजे रातभर तर नाही हो, पण 1-2 वाजतावर चेतर आहे, तर त्यासाठी काही झोप नाही हो आपली. म्हणून मग आता ब्लॉग बनवून राहिलो मी, म्हणून झोपलो होतो. हे बघा टावर पुरा असं वाटून राहिला, पुरा निळा निळा झाला का म्हणजे रात्र होऊन राहिली ना. हे बघा पुरा निळा निळा. हे बघा यानं व्हाईट पेंट मारला आता, म्हणजे बारिशच्या दिवसात त्याची म्हणजे बरसातीच्या काम म्हणतात त्याला पाणी येते. आता बारिशच्या पाणी येते ते त्याच्या स्लॅबमध्ये काही लिकेज वगैरे राहते, तर तो त्यासाठी ते व्हाईट पेंट मारते. तो म्हणतात नाही तो वाला मारला त्याईनं, म्हणून ते चमकत होती पुरी. नाही बघा त्याने स्लॅब मारला म्हणलं. हे स्लॅब आहे नाही का, हे यानं काल मारला. मी तुला स्लॅब दाखवायचेच काम करून राहिलो का आता मला काही समजून नाही राहिलं. मी आलो होतो वरती, हो मस्त फिरून राहिलो थोडा. आता सकाळी गेलो तर जास्त वारमअप. हे बघा डंबल, अर्धा डंबल त्या पप्पूच्या घरी आहेत. 10 वेळेस सांगतो मी, किती ब्लॉगमध्ये सांगू. याच्या येते नाही. हे बघा मी तुम्हाला येऊन एक दाखवते. या स्लॅबवर आमच्या घरी येते कुठच्या हे झाडं वापलं असतील. हे बघा ती स्लॅबवर झाडं वापले आमच्या यायला आता का नाही, म्हणजे असे येते माती वगैरे राहते काही कामाची नाही, तशी नाही. आम्ही याच्या पुरा हे सामान वगैरे हा आपल्याला भुसा वगैरे आहे ती भरला. आता ती चामगादर गेली येथून, चामगादर गेली येथून म्हणूनच नाही. हा मी का म्हणत होतो, जो भुसा वगैरे राहते तो भुसा पुरा म्हशी वगैरे चारचूर करून द्यायला. आता तो आम्ही पुरा साफ करतो, तिथून त्याला काही तसा ठेवू नये म्हणून त्याची हे जे वगैरे राहते तो कचरा येते आणून ठेवला असतील. मी तर येतेच आणून ठेवलं होतं, मला वाटलं माझी मम्मी वगैरे फेकून दे, काही ना काही फेकला नाही. तर हे बघा येते ते आमचा कचरा वापला. हा त्याच जागी, त्या कचऱ्याच्या जागी कचरा वापला. कचऱ्याच्या जागी कचराच वागते, दुसरं काही नाही. मातीची म्हणजे जे काय माती वगैरे राहते काही राहते त्याच कारणानं तो हा होते मातीमध्ये वागते तो. चला ठीक आहे, तुम्हाला भेटतो मी आता समोरच्या ब्लॉगमध्ये, कारण की आता ब्लॉगही एडिट करतो. आता 7 वाजले. आता बहुत जोरात लागला पाहायला, बहुत भयंकर खालती चालून दिलं काय नाही. येते लागला बहुत जोरात, हे वीट लागली वीट. हा वार्मअप करायचं हो का काही तुमच्या काहीच नाही. मी हे लहान होता, आम्ही लहानपणीपासून जे गाडगुडी म्हणत ते काम ते पाहिलं नाही का येते. हातात त्याला अजून पडला बघा. येते एवढ्या जागी नाही का, पहिले असे ते काळी राहते.
थांबा. हां, हे अशी लंबी काळी राहते. हा बास वगैरे दिसून राहिला असाच लहान राहते म्हणा, पण याने मग याला नाही का अशी चालवत गाळगुळ असं 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 पहा, हे असे चालते. ती काळी राहिली का हा असं चालते आमच्या. आता लहानपणाची आठवण आली. जाऊ द्या, लहानपणाची म्हणा. मी आता इथे ब्लॉग एंड करतो. ठीक आहे गाईस, आता तुम्हाला भेटतो संध्याकाळी उद्या. बाय गाईस.